आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या ARN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी मुग्धा. ARN मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. MK नावाचे प्रसिद्ध असलेले कांद्यांचे व्यापारी महादेव खेडकर यांनी ARN मराठी न्यूजचे प्रतिनिधी निलेश जगताप यांच्याशी ARN न्यूजच्या स्टुडिओमध्ये दिलखुलास बातचीत केली. यावेळी महादेव खेडकर यांनी आपला कंपनी कामगार ते कांदा व्यापारी झालेला प्रवास सांगितला व शेतकऱ्यांना कसा फायदा करून घेता येईल याविषयी ते बोलले. पहा हा वृत्तांत. नमस्कार, मी निलेश जगताप. आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे आलेले आहेत. महादेव खेडकर उर्फ MK या नावाने त्यांना महाराष्ट्रामध्ये ओळखलं जाते. ते आज आमच्या या ठिकाणी ARN स्टुडिओला त्यांनी आम्हाला या ठिकाणी त्यांचा अमूल्य वेळ दिलेला आहे. तर सरांचा जीवन प्रवास याकडून जाणून घेऊया. अतिशय सरांनी संघर्षातून एक फार मोठं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये कांदा व्यापारी माध्यमातून MK नावाने फार मोठी प्रसिद्धी या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेली. शेतकऱ्यांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध निर्माण ठेवून चांगल्या पद्धतीचे शेतकऱ्यांशी व्यवहार ठेवून त्यांनी आज चांगल्या पद्धतीने नावलौकिक अल्पावधी वयामध्ये या ठिकाणी त्यांनी कमवलेलं आहे. तर सरांकडून जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास, की आपण काय सांगसान की आपण या कशा पद्धतीने या व्यवसायामध्ये आलात किंवा आपली पूर्वीची इतिहास काय, आपण कशा पद्धतीने काय करत होतात. हॅलो, नमस्कार. या ठिकाणी मी एक गरीब कुटुंबातून शिक्षण घेत असताना मला काही शिक्षणाला थोडं गरीब परिस्थिती असल्यामुळे मला शाळा पुढं शिकता आलं नाही. तरी तिथून मी एक कंपनीत जायला लागलो. कंपनीत लागल्याच्यानंतर कंपनीत जात असताना एक काय डिसिबल पगाराच्या पेमेंटच्या हिशोबाने काय परवडत नव्हतं. त्यामुळं मी एक व्यवसाय निवडला. व्यवसाय निवडीत असताना काय व्यवसाय करावा हे माझ्या लक्षात आल्याच्यानंतर मी एक कांदा म्हणून एक व्यवसाय निवड केली. कांदा व्यापारात आल्याच्यानंतर थोडं पैसा लावत एक 5-10 हजार रुपयाच्या नंतर पुढं जात असताना मी आता जवळजवळ 2 किंवा 3 गाड्या खरेदी करीत आहोत. याच्यातून संघर्ष घेत असताना मला भरपूर अडचणी येतात होत्या, तरी मी त्या संघर्षाला न जुमानता पुढे जात राहिलो. आत्ता माझी एक चांगली ओळख या वाड्यावस्ती गावागावात तालुक्यात जिल्ह्यात बाहेरच्या याच्यामध्ये बी ओळख झालेली आहे. असून आता मला कसलंही म्हणजे शेतकऱ्यांचं प्रश्न असतील काय असतील सर्व माहिती मिळाल्यानंतर मी आता दिलखुलास व्यवहार करीत आहोत. आपण ज्यावेळेस अनेक लोक व्यवसायामध्ये डेअरिंग करत नाहीत किंवा त्या ठिकाणी जर व्यवसाय करायचा म्हणलं तर घाबरतात किंवा आपल्याला याच्यामध्ये यश मिळेल का नाही, आपण याचा लॉस जाऊ का नाही. तर तुम्ही जेव्हा डेअरिंग केली कांदा याच्यामध्ये उतरताना, व्यवसायामध्ये उतरताना, तर आपल्याला मनामध्ये काही आपल्या म्हणजे कल्पना आल्या की आपण यात सक्सेस होऊ किंवा न होऊ, असं काय वाटलं का आपल्याला? मी डेअरिंग अशी केली की काही होऊ, पण आपल्याला व्यवसाय उतरल्याशिवाय पर्याय नाही. पर्याय असा आहे की व्यवसाय नोकरीमध्ये आता काही रास्त राहिले नाही. नोकरीमध्ये जे पेमेंट मिळते त्याच्यात काय आपलं काय कुटुंब भागत नाही. कारण व्यवसायातूनच पुढं जाण्याचा मार्ग मी स्वीकारला. कारण व्यवसाय करत असताना भरपूर लोक घाबरतात व्यवसाय करू का नको, पण त्याला मी दम धरून व्यवसाय माझा पुढे चालू ठेवला. तुम्हाला हा व्यवसाय करीत असताना अनेक मित्रांनी नावं ठेवली असतील घरच्यांनी, बा काय करतो हा, याचा सक्सेस होईल का नाही. अनेक मित्र परिवार तुमचे असतील, मग त्यांना तुम्ही काय उत्तर दिलं बा त्यावेळेस की बा तू हे करतोय, त्यांना काय सांगितलं तुम्ही? नावं ठेवायचा प्रश्नच नाही. भरपूर लोक येतात, व्यवसाय करतात. व्यवसाय काय एक अशी चीज आहे, माणूस करत असताना त्यात थोडं दम चीज घेतली पाहिजे. कारण व्यवसाय लगेच आले आणि लगेच 2 पैसे मिळेल तर असं नाही. त्यातून संघर्ष करत जात असताना 2 रुपये मिळत राहतील. तुम्ही एक व्यवसाय करताना तुम्ही पुढं जात असताना भरपूर तुम्हाला अडचणी येतात, पण अडचणीतून बी पुढं जात असताना संघर्ष चालू ठेवला पाहिजे. लोक काय बोलतात याच्याकडे लक्ष न देता आपण हे संघर्ष पुढे चालू ठेवला पाहिजे. आपण खेडेपाड्यामध्ये वाडी वस्तीमध्ये शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले कांद्याच्या माध्यमातून. त्यांच्याकडं आपण ज्यावेळेस त्यांच्याकडून काही गाड्या कांद्या खरेदी केला तेव्हा त्यांच्या पट्ट्या वेळेवर आपण देत असताना अनेक तुम्हाला अडचणी आल्या असतील, तर आपण शेतकऱ्यांशी कसे संबंध निर्माण केले व त्यांचा विश्वास संपादन कसं केला आपण? शेतकऱ्यांच्या वेळेत त्यांच्या भूमिकेचे लक्ष देऊन त्यांना बी त्यांचा विचार करून किंवा आमचा बी विचार करून दोन्ही समय राखूनच आम्ही व्यवहार केला जातो. त्यांना तोटा नको किंवा आम्हाला बी तोटा नको.
50 पैसे किंवा 1 रुपयावर असे व्यवहार केले जातात. कारण कुणाचाही याच्यात तोटा आणि नफा मिळण्यासाठी नाही, फक्त दोघांचे बी शेतकरी बी तोट्यात नाही जाता आणि व्यापारी न तोट्यात जाता असे व्यवहार केले जातात. पेमेंटचं झालं तर पेमेंट आम्ही डायरेक्ट त्यांना काट्याव किंवा चेकद्वारे देतो. कसलीही तक्रार आमच्याकडून शेतकऱ्यांना आजपर्यंत कुठेही आलेली नाही. आपण ज्यावेळेस अशी काय तो आपल्याला अनुभव आलेत का की आपण म्हणजे काही माल खरेदी केला कांद्याचा, परंतु त्या खरेदी करताना समजा 70 रुपयांनी खरेदी केला शेतकऱ्याकडून आणि तुमचा पुढे 14 रुपयांनी कांदा गेला, त्यावेळेस 2-3 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी लॉस आली, मग त्यावेळेस तुम्ही नाराज न होता परत तुम्ही म्हणजे परत तुम्ही जे व्यवसायात पदार्पण केलं तर त्यावेळेस थांबलात का तुम्ही? शेतकऱ्यांचे जे ठरल्याप्रमाणे भावाप्रमाणे आम्ही पैसे देतो. आम्ही जरी पैसे लॉसमध्ये गेलो किंवा काय झालं तरी ते ठरल्याप्रमाणे जे बाजार जे ठरला शेतकऱ्यांचं त्यांचा 1 रुपया आम्ही न ठेवता देत असतो. व्यापाऱ्यांचं असं जर झालं तुम्ही पैसे नाही दिले शेतकऱ्यांचं तर त्यांना काही ते घेणं देणं नाही. त्यांचे वेळेत पैसे मिळाले तरच हे व्यापारात पुढे माणूस जाऊ शकतो. किंवा तुम्ही एखाद्या शेतकऱ्यांचे पैसे बुडवले तर तुम्हाला कोणत्या गावा वाड्या वस्त्यात तालुक्यात उभं करणार नाही. बरं, आता असं जर पाहिलं तर व्यापारी आणि सरकारसुद्धा शेतकऱ्याच्या बाजूची भूमिका जर पाहिली आपण आज जर म्हणजे केंद्राचा जर आपण निर्णय पाहिला तर त्या ठिकाणी मोदी सरकार आहे, तर त्याकडे आयात वगैरे मधल्या काळामध्ये बरेच त्यांनी आपला बाहेरचा कांदा आला होता, तो कांदा खरेदी केला. आपल्या महाराष्ट्राच्या कांद्याला त्या ठिकाणी म्हणजे कवडी मोलाने त्या ठिकाणी उचलला गेला. तर त्यावेळेस शेतकऱ्यांची भूमिका किंवा शेतकऱ्यांना व्यापारीसुद्धा पाहत नाही, कारण व्यापारीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला 2 रुपये कसे मिळतील हेच जास्त करून शेतकरी त्या ठिकाणी पाहतो. तर आपण बी एक शेतकरी कुटुंबात आलेले आहेत, आपली बी ग्रामीण भागामध्ये आपण आलेला आहात आणि आपली बी शेती आहेत, तर आपण शेतकऱ्यांच्या बाजूने कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम किंवा एखादा शेतकरी समजा त्या ठिकाणी हा माल कमी दरात येतोय किंवा जास्त दरात येतोय त्याला आपण कशा पद्धतीने गायडन्स करता? आयात कांद्याचं झालं तर सरकारने किती आयात कांदा केला तरी जे आपल्या महाराष्ट्राच्या क्वालिटीला जे महत्त्व आहे कांद्याला, जे परदेशात बी त्याला कांद्याला खूप मागणी आहे. कारण केंद्र सरकारने किती आयात कांदा केला तरी त्या कांद्याला फारसं काही महत्त्व नाही, कारण किंवा त्या डिमांड नाही कांद्याला. कारण आपले जे क्वालिटी कांद्याला आहे जे महाराष्ट्रातून त्या कांद्याचे कधी बी 2 रुपये शेतकऱ्यांचा फायदा होतो. कारण आयात केलेल्या कांद्याचा फक्त एवढंच डिमांड आहे की 2 रुपये भाव कमी होतो, पण शेतकऱ्यांच्या ज्या मालाला त्याच्या ज्या क्वालिटीला भाव हे मिळतच राहतो. आपण जेव्हा शेतकऱ्यांना कांदा घेता तेव्हा शेतकऱ्यांना बारदाना किंवा त्या तुमचं ट्रान्सपोर्ट असेल किंवा हमाली बी असेल तर तेवढं तुम्ही शेतकऱ्यांना फॅसिलिटी, कारण शेतकऱ्याला जर उत्पादित माल आपल्या शेतातला माल जर मार्केट आहे ना शेतकऱ्याला त्या ठिकाणी हमाली येते, त्या ठिकाणी त्यांना बारदाना लागतो, त्या ट्रान्सपोर्ट लागतो, तर आपण शेतकऱ्यांना पूर्ण सुविधा त्या ठिकाणी देता. मग तुम्ही एवढं देत असताना आपल्याला परवडतं का? म्हणजे आम्ही ते करत असताना जे पुढची बाजू काय असेल ते सगळं शेतकऱ्यांना पुरवलं जातं. जे ठरल्याप्रमाणे आहे शेतकऱ्यांना बारदाना ट्रान्सपोर्ट ही काही खर्च नाही, फक्त आम्ही जातो भावाप्रमाणे ठरवल्याप्रमाणे त्यांचे पेमेंट एवढंच असतं. शेतकऱ्यांना कसली जळ लागता आम्ही ते माल नेतो. आम्हाला पुढं माल जाता करता ते आम्ही कसलीही टेन्शन न घेता त्यांचं रिलॅक्समध्ये माल घेऊन कसलेही त्यांना दडपण न देता पुढे आम्ही घेत असतो. त्यांना कसलीही अडचण ट्रान्सपोर्ट पिशव्यांची कसलीही वगैरे काय असं त्यांना देत नाही. आणि विशेष करून आता चॅनलला आपण पाहतो किंवा टी व्हीला पाहतो किंवा आपण पेपरला वाचतो की कांदा घेतात काही व्यापारी, परंतु वेळेवर शेतकऱ्याला पट्टी देत नाहीत किंवा वेळेवर पैसे देत नाही, त्यांना लांब होतात. काही या शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न आलेले असतात, काहींना समजा दवाखान्यात काय अडचण असते, अचानकमध्ये त्यांना पैसे लागतात, परंतु हे व्यापारी काय करतात महिना 2 महिने त्यांना पेमेंट करतच नाहीत. तर त्याच मार्केट कमिटी म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूने म्हणजे ठाम असते का शेतकऱ्यांना पैसे मिळून देते का? म्हणजे काय सरकार धोरण काय असतं? बाजार कमिटीमध्ये पैसे शेतकऱ्यांच्या कुठेही जात नाही, आज न उद्या मिळत असतात. बाजार समितीमध्ये ज्या वेळेस कांदा नेला जातो त्यामुळे बाजार समिती त्याला जबाबदार असते. पैसे आज नाही दिले तर 15 दिवसांनी पण मिळत असतात, पैसे कुठेही जात नाही शेतकऱ्यांचं. आणि जे व्यापार धंद्यामध्ये जे आम्ही खरेदी जागेवर करतो त्याचे बी पेमेंटचं काही नाही. लोकांना जे पेमेंट तुम्ही शेतकऱ्यांना जर पेमेंट वेळेत नाही दिले तर कुणी तुम्हाला समजा व्यापारी असो कुणी असो त्यांचे नाव खराब झाले ते तालुका असो जिल्ह्यामध्ये असो त्यांना कुणीही उभं करू शकत नाही. आपलं कार्यक्षेत्र साधारण किती म्हणजे नाशिक असेल आपल्या इकडं पुणे असेल, आपलं कार्यक्षेत्र म्हणजे कुठला कांदा आपण आत्ता पण उचललेला आहे? मी महाराष्ट्रामध्ये नाशिक नगर औरंगाबाद पैठण तुम्हाला सांगतो इकडं कोल्हापूर सोलापूर सर्व मार्केटमध्ये फिरत असताना सगळे बाजारभावाची माहिती घेऊनच शेतकऱ्यांचं बी कल्पना शेतकऱ्यांना बी दिली जाते किंवा शेतकऱ्यांना बी सांगत असतो आम्ही की
बाजारपेठेमध्ये जे माल न्यायचे ते आम्हाला तुम्ही सहकार्य करा. आम्हाला बी तुम्हाला परवडला पाहिजे, तुम्ही आम्हाला घेताना आम्हाला सांभाळून घ्या. म्हणजे दोन्ही समयातून आम्ही मार्ग काढून ही व्यापारधंदा करत आहोत. आपण पुढे आपली वाटचाल काय म्हणजे बा आता तुम्ही याच्यावर न थांबता तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये तुमचं MK नावाने तुम्हाला ओळखलं जाते. तुमचे खात्रीशीर व्यवहार आहेत, चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याशी जिव्हाळी संबंध आपण निर्माण केले. तर भविष्य काळामध्ये आपण कशा पद्धतीने आपलं नियोजन आहे बा भविष्य काळात आता तुम्ही साठवणुकीसाठी त्या ठिकाणी असं समजलं आम्हाला की फार मोठ्या पद्धतीचं आपण आरण वगैरे बांधलेली पत्र्याची वगैरे, तर त्या ठिकाणी साधारण पुढल्या भविष्यात आपलं काय म्हणजे वाटचाल कशी? आता आयरनीचं सांगितलं तर कसं आहे, आत्ता बियाण्यापासून सुरुवातीलाच, कारण जे कांदा बियाणे जे रोपं तयार करतात तेच बी कांदे लोकांनी ठेवले पाहिजे. शेतकऱ्यांनी बी एक विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांनी बी रोपांचे नियोजन करून आपले घरगुती बियाणंच वापरून तेव्हा करीत कांदा व्यवस्थित ठेवला पाहिजे, चाळीमध्ये व्यवस्थित राहायला पाहिजे, ठेवला पाहिजे, तरच त्याचं नियोजन 2 रुपये मिळू शकतात शेतकऱ्यांना. हेपर्यंत म्हणणं असं व्यापारी कोणची, आता जो व्यापारी प्रत्येक व्यापारी ही साठवणूक करत असतो आणि पुढं विकत असतो त्याच्या पद्धतीने. पण शेतकऱ्यांना जे चाळीमधून 2 रुपये मिळतात तसं तुम्ही व्यापाऱ्यांना बी अशी परिस्थिती झालेली आहे. आता चढ उतारामुळे व्यापारी बी सध्या ॲक्च्युली त्यांचं बी काय सुचत नाही व्यापाऱ्यांना बी काय करावं ते. कारण शेतकऱ्यांचे माल घेतले तर व्यापाऱ्यांना बी पुढं जळ बसते, कारण त्यांना बी मार्केटमध्ये आता चढ उतारामुळे फटका दोघांना बी बसत आहे, शेतकऱ्यांना बी आणि व्यापाऱ्यांना बी. मधल्या काळामध्ये सदाभाऊ खोत महाराष्ट्र राज्याचे मंत्री होते, शेतकऱ्यांचे पणन मंत्री म्हणून. तर त्यावेळेससुद्धा शेतकरी ते ग्राहक असं बरंच चाललं होतं संघर्षामधल्या काळामध्ये. कारण असं म्हणणं होतं की व्यापारीत पैसे कमवतात, शेतकऱ्यांना मिळत नाही. तर त्यावेळेस सदाभाऊ खोतने असं एक जार काढला होता की शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक, मध्ये व्यापारी ठेवायचा नाही. तर मध्ये मुंबईमध्ये सुद्धा अनेक लोकांनी कांदे वगैरे अनेक माल त्या ठिकाणी नेला, पण ते सक्सेस झालं नाही. तर त्यासाठी सरकारचं धोरणे तुम्हाला योग्य वाटतं, कारण ते लय दिवस चाललं बी नाही. तर त्याबद्दल आपण काय सांगता थोडक्यात की शेतकऱ्यांचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही जबाबदार जे व्यापाऱ्यांना पुढं माल देतात त्याला जबाबदार कुणाला धरणार? तुम्ही बाजारपेठेमध्ये गेल्याच्यानंतर बाजार तुम्ही माल देतात त्याची गॅरंटी वॉरंटी कोणी देऊ शकत नाही, आणि बाजार समिती एक गॅरंटी वॉरंटी देऊ शकते. बाजार समितीमध्ये गॅरंटी वॉरंटी दिल्याच्यानंतरच पुढं तुम्हाला 2 पैसे मिळतात. समोरच्या पार्टीला तुम्ही जर कांदा विकला त्याची शेतकऱ्यांना लूटमार होऊ शकते. त्याच्यामुळं जे बाजार समितीने नियम बदलला होते की जिथं माल जाईल तिथं तुम्ही हे करा, ते धोरण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नाही. कारण पुढचं जे व्यापारी आहे ते पैसे देईल किंवा नाही देईल याची कुणी आवश्यकता देऊ शकत नाही. आणि आपण समजा आता अनेक तरुण मुलं नोकरी व्यवसायाबद्दल पाळतात किंवा वेगळ्या पद्धतीने मार्ग अवलंबतात. तर आपण जे ह्या व्यवसायामध्ये आला, एक मराठी माणूस आहे, आपण या व्यवसायामध्ये आला आहे, तर आपण पुढील तरुण पिढीला काय सांगसान की बाबा नोकरी मागं न धावता, कारण अनेक बाहेरील लोक इथे येऊन मोठे शेड झाले, अनेकांनी या ठिकाणी स्वतःचं प्रस्थापित निर्माण केलं. तर आपल्या ह्या म्हणजे ह्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही संदेश काय तरुणांना दे सांग की बाबा भविष्यात तुम्ही नोकरी मागं न धावता किंवा कशा पद्धतीने व्यवसाय करावा, कोणत्या व्यवसायात उतरावा, काय सांगता? तरुण पिढीने नेहमी एक लक्षात ठेवा, आपल्याला जे व्यवसाय निवडायचा ते निवडायचा व्यवसाय करीत राहावा. कारण कोणताही व्यवसाय करत असताना संघर्ष प्रत्येकाला करावंच लागणार आहे. की करत असताना त्यांनी थोडंसं साईड बेस म्हणजे रिलॅक्स होऊनच संघर्ष केला पाहिजे. कारण पुढं जात असताना आता नोकरी प्रत्येकाला काय नोकरी मिळणार नाही, नोकरीचे आशा तरुण पिढीने राहू बी नाही. कारण प्रत्येक व्यवसायातच उतरून आपलं काय आहे ते पुढं जाण्याचा मार्ग निवडावा. आता दिवाळी आहे आणि आता भाऊबीज झालेली आहे, तर मग दिवाळीनिमित्त आपल्या तुमच्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील आपण दिवाळीच्या काय शुभेच्छा काय देस? शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला जो माल आहे त्याची निवड करून थोडा करून विकावा, 2 पैसे मिळतील याची अपेक्षा व्यापाऱ्यांना बी आहे, शेतकऱ्यांना बी आहे. कारण प्रत्येक हे जो माणूस आशेव जगलेला असतो. कारण प्रत्येकाला वाटतं आपल्याला 2 रुपये मिळावा, या आशेनेच पुढं जात आहोत. तरी सर्व शेतकऱ्यांना माझ्या दिवाळीच्या, भाऊबीजच्या, पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद. आपण आमच्या अतिशय अमूल्य वेळ आमच्या या ठिकाणी स्टुडिओला दिलात आणि आमच्याशी दिलखुश आपण चर्चा केलीत आणि विविध प्रश्नावरती आपण चांगल्या पद्धतीने सडेतोड उत्तरं दिली. अतिशय संघर्षामधून आणि अतिशय प्रामाणिकपणे एक मराठी माणूस, शेतकरी कुटुंबातला माणूस, एक शिरोळ तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील माणूस अतिशय प्रामाणिकपणे काम करीत असताना एक सायकलवर डबा बांधून आपल्या परपंचाचा गाडा प्रामाणिकपणे शेवटच्या क्षणापर्यंत चालवत असताना कुठं न धावता अतिशय प्रामाणिकपणे
ह्या कांद्या व्यवसायाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये MK नावाने त्यांना ओळखलं जाते. ते या ठिकाणी आलेत आणि आमच्याशी दिलखुशपणे या ठिकाणी त्यांनी चर्चा केली. तर मी सरांना या ठिकाणी त्यांना आमच्या स्टुडिओच्या वतीने दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सरांच्या या ठिकाणी आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.